तर हा बाप्यात साठेराव काय म्हणतोय, मला आणि मारुती जानकरांना काय म्हणतो, तुम्ही दोघे पण दलाल आहेत भडव्यांनो. अरे भडव्यांनो म्हणजे हा कुठला शब्द? हा कमरेखालचा शब्द वापरताना तुला अक्कल पाहिजे, की जिथं तू भडव्यांनो लिहिलंयस त्याच्या वर, अगदी वरच यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र असा शब्द आहे. तुला अक्कल पाहिजे, की जिथं आपण घाणेरडे शब्द वापरतोय त्याच शेजारी एका महापुरुषाचं नाव आहे. आपण कसले शब्द वापरावेत? तर काय म्हणतोय, भडव्यांनो सुपाऱ्या घेऊन गोपी शेठवर आरोप करतायत. रोहित पवारांचे ऐकून जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केले, पण इथे गोपी शेठ आहे, एवढे घुसेल ना तुमच्यात कल्पना सुद्धा करू शकणार नाही. तर बाप्यात साठेराव तुला मी सांगतो, की अरे गाढवा, अरे मूर्खा, अरे दीडशान्या, कुणाच्या सुपाऱ्या घेतल्या रे? अरे सुपाऱ्या घेणारे पत्रकार असले आक्रमक नसतात. ते म्याव मांजर असतात, ताटाखालचे मांजर होऊन काम करतात. मी आक्रमक पत्रकारिता का करतो, तर मी कुणाच्या सुपाऱ्या घेत नाही. आणि दुसरं तुला सांगतो, सुपारी घेणारी जमात कशी ओळखावी, तर जिथं लोण्याचा गोळा असतो त्या लोण्याच्या गोळ्याकडे जे लोक जातात, जे मांजरं तुझ्यासारखे जातात, तर ते सुपाऱ्या घेणारे असतात. आता लोण्याचा गोळा कुठे आहे, तर सत्ताधाऱ्यांकडे आहे. आणि आपण बघत आहोत की ज्यांना सुपाऱ्या घ्यायच्या आहेत किंवा कुणाला लोण्याचा गोळा मटकवायचे असे लोक भाजप दार्जिनी भूमिका घेत असतात, भाजपच्या वळचणीला जात असतात, भाजपच्या नेत्यांचे त्यांच्यासमोर लाचार होतात, त्यांच्यासमोर शरणागत होतात. तर साठेराव, मला हे सांगायचंय, अरे मी तर सत्तेच्या विरोधात लढतोय. यापूर्वी सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळी सुद्धा मी सत्तेच्या विरोधात लिहायचो आणि आतापेक्षा भयानक लिहायचो. मग मला सांग, मी जर सुपारीबाज असतो, सुपारी घेणारा असतो, तर तुझ्यासारखा, तू जसा दलाल भाजपचा झालाय तसं आम्ही ही चमचेगिरी केली असती ना. आणि पुढं तू म्हणतोय गोपी शेठवर आरोप करतायत. अरे गोपी शेठवर मी मगाचपासून सांगितलं, गोपी शेठच काय, मी देवेंद्र फडणवीसांवर टीका करतो, मी नरेंद्र मोदींवर टीका करतो, मला जो भारतीय राज्यघटनेनं अधिकार दिलेला आहे टीका करण्याचा, ते मी ह्या लोकप्रतिनिधीवर टीका करणार आणि तीव्र शब्दात टीका करणार. कारण तो भारतीय राज्यघटनेने मला दिलेला अधिकार आहे. ते तुझ्यासारख्या बाजार भुंग्याला मी विचारायची गरज नाही.